हॅलो फ्रेंड, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड, पवित्र पोर्टल या पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात अनेक महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आज आपण शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात ज्या नवीन 7 सूचना त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या संपूर्ण पाहणार आहोत. जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ह्या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत. तर फ्रेंड, ऑफिशियल अपडेट आहे, डिटेलमध्ये पाहणार आहोत. हे अपडेट पूर्णपणे पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा दोनही प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ज्या जॉब व्हॅकन्सी अवेलेबल असतात किंवा क्लॉक आवर बेसिसवर ज्या जॉब व्हॅकन्सी अवेलेबल असतात त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी प्रोव्हाइड करतो आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जॉईन करून तुम्ही त्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्वच शिक्षक भरती संदर्भात अपडेट भेटत जातील. म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल जे क्लॉक आवर बेसिसवर जॉब आहेत ते देखील चांगले असतात. तुम्ही पार्ट टाईम म्हणून त्या गोष्टी पण पाहू शकता. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मी प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. तर फ्रेंड, हे पहा, आज आपण शिक्षक भरती संदर्भात ज्या नवीन 7 सूचना त्यांनी प्रोव्हाइड केल्यात त्या सर्व सूचना पाहणार आहोत. तर या सूचना पाहण्यासाठी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर मी जातो आणि तिथनं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला शो करतो. तर हे पहा, ही पवित्र पोर्टलचं ऑफिशियल पोर्टल आहे किंवा वेबसाईट आहे. या वेबसाईटवर नोटीस सेक्शन अंडर न्यूज बुलेटिन या मेनूवर तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला एक नवीन नोटिफिकेशन दिसेल. ते नोटिफिकेशन मी ओपन करतो. तर फ्रेंड, इथे पाहू शकता शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक. हे प्रसिद्धीपत्रक 21/6/2024 पब्लिश केलेलं आहे. म्हणजे रिसेंटली आत्ताच पब्लिश केलेले प्रसिद्धीपत्रक आहे. यामध्ये टोटल 7 मुद्दे त्यांनी मेन्शन केलेत. हे मुद्दे शिक्षक भरती संदर्भात सध्या स्थिती काय आहे हे सांगणार आहे. ठीक आहे. तर सर्व मुद्दे आपण वन बाय वन कव्हर करूया. फर्स्ट पॉईंट काय म्हणते पहा, सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 21/6/2024 मुदत जिल्ह्यांना दिली होती. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की जे रिक्त जागा आहेत सैनिक कल्याण किंवा सैनिकांमार्फतच्या, तर त्या रिझर्वेशनच्या जागा भरण्यासाठी त्यांनी इन्फॉर्मेशन गोळा करायला लावली होती. आणि ही इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी 21/6/2024 मुदत त्यांना प्रोव्हाइड केली होती. त्या संदर्भातच हा फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड पॉईंट काय म्हणते पहा, त्यानुसार जिल्ह्यांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झालेली आहे. ठीक आहे. आता बेसिक आहे, इन्फॉर्मेशन त्यांनी 21पर्यंत प्रोव्हाइड केली होती, त्यामुळे त्यांना सर्व माहिती प्राप्त झालेली आहे. पुढे काय म्हणले पहा, प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून पदे त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकत पत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक 20/6/2024 रोजी पत्रानुसार मंत्रालयातील आदेशाच्या संबंधित विभागाकडे सादर केला आहे. सिंपल, तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की ज्या म्हणू शकतो समांतर आरक्षणामार्फत जागा ही करणारी, त्या अलॉट करणारी, म्हणजे सैनिक कल्याण विभागामार्फत म्हणू शकतो ज्या जागा वॅकंट होत्या पण तिथं क्वालिफाय कॅन्डिडेट भेटत नाही आहे, मग त्या जागा ज्या रिक्त राहिलेल्या आहेत त्या जागा समांतर जे आरक्षण आहे त्याच्या लेवलचं तिथं ते कन्वर्ट करणार आणि तिथून त्या भरती करून घेणार आहे. ठीक आहे. त्यासाठी ना हरकत पत्र त्यांनी मिळवलेलं आहे 20/6/2024लाच. म्हणजे हे आपण जागा आहेत लवकरच भरल्या जातील. ठीक आहे. पुढे काय म्हणते पहा, 3 नंबरचा पॉईंट, सदर प्रस्तावास त्वरेने मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांनी विनंती करण्यात आली आहे व त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. म्हणजे आता जो म्हणू शकतो पुढची जी प्रोसेस आहे, जी अप्रूव्हल आहे ते लवकरच मिळणं अपेक्षित आहे असं त्यांनी म्हणलं आहे. पुढे काय म्हणले पहा, जो 4 नंबरचा पॉईंट आहे, रूपांतर यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे. ठीक आहे. म्हणजे तांत्रिक बाबी वगैरे आहे ते सर्व प्रॉपर करून ठेवलेले आहेत, ज्या दृष्टिकोनातून त्यांना यादी जाहीर करता येईल. म्हणजे कारण जे पोर्टल आहे ते पोर्टलमध्ये पण तुम्हाला मॉडिफिकेशन पाहायला भेटेल आणि त्यानुसार यादी जी आहे यादी पब्लिश करण्यासाठी एक नवीन विंडो ती ओपन करतील आणि त्यामध्ये तुम्हाला ती यादी भेटेल. ठीक आहे. पुढे म्हणलेच पहा, एकंदरीत रूपांतर यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे. म्हणजे रूपांतरची यादी आहे ती अंतिम टप्प्यावर पोहोचली. यादी कंप्लीट झाल्यानंतर लगेचच ते कदाचित पब्लिश करतील अप्रूव्हल घेऊन, आणि अप्रूव्हल झाल्यानंतर ती पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला पण कळेल की आपलं जे सिलेक्शन वगैरे आहे का ते होतं आहे का नाही. ठीक आहे. आता पुढे म्हणले पहा, जो नेक्स्ट पॉईंट आहे,
काही मंडळींनी दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित करून अभियोग्यताधारकांमध्ये निराशेचे वातावरण तयार करीत आहेत. त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल जे फेक अपडेट देणारे पण काही यूट्यूब चॅनल आहेत, त्या ठिकाणी कुठल्याही इन्फॉर्मेशनला कुठलाही पुरावा नसून ते अपडेट देत आहेत. किंवा काही न्यूज चॅनल आहेत त्यामार्फत पण कुठलाही म्हणू शकतो ऑथोराईज इन्फॉर्मेशन नसून पवित्र पोर्टल झाले अपवित्र वगैरे अशा इन्फॉर्मेशन देत आहेत. मग त्यांचं हेच म्हणणं आहे की त्याकडे इग्नोर करा, जे ऑफिशियल अपडेट आहेत फक्त त्यांकडेच फोकस करा. म्हणजे आता या चॅनलवर तुम्ही बारकाईने पाहिलं प्रिव्हियस व्हिडिओ, तर फक्त ऑफिशियल जे अपडेट असतात ना तेच मी शेअर करतो आहे. ठीक आहे, कुठलाही फेक अपडेट तुम्हाला कधीही प्रोव्हाइड करत नाही आहे. त्यांचं तेच म्हणणं आहे की जे ऑफिशियल अपडेट आहेत फक्त त्यावर लक्ष द्या. म्हणजे थोडक्यात पवित्र पोर्टलवर जी इन्फॉर्मेशन येईल न्यूज बुलेटिनमार्फत तीच व्हॅलिड इन्फॉर्मेशन असेल. इतर कुठेही तुम्हाला जी इन्फॉर्मेशन भेटते ती व्हॅलिड नसेल. सिंपल, पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिनमध्ये अपडेट आलं तरच ते व्हॅलिड, एवढं लक्षात ठेवा. बाकी शेवटचा पॉईंट त्यांनी म्हणलेच बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी. म्हणजे न्यूज बुलेटिन जे आहे पवित्र पोर्टलचं त्यावरती अद्ययावत म्हणजे अपडेटेड इन्फॉर्मेशन, त्यांचं काही चेंजेस झाले तर लगेच अपडेट करून देतात. किंवा आता प्रोसेस जी आहे ती प्रोसेस लगेच अपडेट करून देतात. फॉर एक्झाम्पल इथं ॲप्रुव्हलचं त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र वगैरे भेटलेलं आहे. ठीक आहे, त्यानुसार लगेच अपडेट ते पुन्हा देणार. किंवा यादी त्यांना जाहीर करायची असेल तर यादी जाहीर करण्यापूर्वी ती दिनांक सांगतील की या तारखेला आम्ही यादी जाहीर करत आहोत, आमची यादी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. म्हणजे सर्व इन्फॉर्मेशन जी त्यांचं वर्किंग चालू आहे ना त्या वर्किंग चालूबद्दलची इन्फॉर्मेशन ते सर्व पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर टाकत असतात. म्हणून फक्त जी वेबसाईट आहे तीच तुम्ही प्रॉपरली फॉलो करा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट भेटूनच जात आहेत. ठीक आहे फ्रेंड, आय होप तुम्हाला अपडेट काय आहे हे कळलं असेल. हे अपडेट ऑफिशियली पवित्र पोर्टलने प्रोव्हाइड केले ते आणि तुम्हाला वेबसाईट कुठली हे देखील दाखवतो. हे पहा, तुम्ही वेबसाईटला फोनवरून देखील ॲक्सेस करू शकता. teacherrecruitment.org.in किंवा पवित्र पोर्टल 2022 टीचर रिक्रुटमेंट असं जरी सर्च केलं तरी पण ही वेबसाईट येऊन जाते. तुम्हाला हीच अशी वेबसाईट पाहिजे असं काही गरज नाही. पवित्र पोर्टल किंवा टीचर रिक्रुटमेंट 2022 असं गुगल क्रोमवर सर्च केलं ना तुम्हाला अशा प्रकारचं एक विंडो ओपन झालेली दिसेल. त्या विंडोमध्ये सर्व न्यूज बुलेटिन अंडर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असते. हे पहा, आत्ता जी आपण इन्फॉर्मेशन पाहिली ती होती 21 जून 2024 रोजीची इन्फॉर्मेशन जी आपण आत्ता पाहिली. मागे 18 जूनची पण तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली ती, 10 जूनची पण इन्फॉर्मेशन शेअर केली ती. अशी सर्व इन्फॉर्मेशन ते या पब्लिक नोटीसमध्ये प्रोव्हाइड करतायत. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला पवित्र पोर्टल कुठलं आहे, कशा प्रकारे ते इन्फॉर्मेशन पाहिजे हे देखील कळालं असेल. म्हणजे एक सेल्फ इंडिपेंडेंट म्हणतो आपण, ते देखील तुम्हाला या ठिकाणी मी करून दिलं. ठीक आहे, मग या वेबसाईटवर जाऊन तुम्ही वेळोवेळी इन्फॉर्मेशन पाहू शकता. आणि तुमच्याकडे टाईम नसेल किंवा तुम्ही विसरत असाल इन्फॉर्मेशन पाहणं तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इन्फॉर्मेशन आल्यानंतर लगेचच तुम्हाला मी त्या इन्फॉर्मेशनबद्दल अपडेट प्रोव्हाइड करतो आहे, तुम्हाला ते अपडेट भेटत जाईल. तर फ्रेंड, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.